स्थितप्रज्ञ इन भगवद्गीता. याच्यावरती पण क्वेश्चन किंवा 5 मार्कांसाठी हाही क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करू शकता शेवटच्या 5 मार्कांसाठी. सो स्थितप्रज्ञ ही व्यक्ती आहे ना, जसं आता मगाशी मी म्हटलं की भीष्म कसे होते, स्थितप्रज्ञ होते. आणि प्रतिज्ञा म्हणजे त्यांची आपण त्यांची ओळखच ती सांगतो की भीष्म प्रतिज्ञा. एखादी प्रतिज्ञा केली म्हणजे ते जसं वॉन्टेड मधला वाक्य आहे की एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो फिर मैं अपनी आपकी भी नहीं सुनता. हे झालं आत्ताचं, पण तेव्हा हे त्यांनी दाखवले आपल्याला करून खरं. सो ती भीष्म प्रतिज्ञा आपण त्यांना ओळखतोच त्या प्रतिज्ञेसाठी की काहीतरी ठरवलंय आणि ते पूर्ण केलंय. ओके, मग हे ठरवणं आणि पूर्ण करणं हे जे स्ट्रॉंगनेस त्यांच्यामध्ये आहे ना, म्हणून त्यांना तटस्थ व्यक्ती म्हणतात किंवा स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणतात. ओके, मग ते आपण त्यांचं आता एक्सप्लेनेशन पण बघितलं होतं. कुठला भाव होता तो? ह्याचा भाव कोणता भाव होता तो? स्थितप्रज्ञ व्यक्तीचा कोणता? दास्य भाव बघितला, वात्सल्य भाव बघितला, यांचा भाव कोणता होता? ओके, व्हॉट एव्हर, तो वर्ड नाही आठवते मला. तर त्या भावाने म्हणजे त्या शांत भाव होता, शांत भाव, करेक्ट. सो तो शांत भाव जो होता तो स्थितप्रज्ञ व्यक्तीचा विचारले असतो की हु इज सेम, म्हणजे दोन डिफरंट आणि एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये तोच चेहऱ्यावरती भाव दिसतो. कुठेही चेहऱ्याचे भाव बदलत नाही किंवा कुठेही आनंद झाला म्हणून उफाळून येत नाही आणि कुठं दुःख झालं म्हणून खूप दुःखीही होत नाही. ठीक आहे, सो दॅट इज स्थितप्रज्ञ व्यक्ती. हळूहळू बघूयात, एक खूप नाहीये, 10 मिनिटाच आहे. नाउ मीनिंग. स्थितप्रज्ञ, स्थित मीन्स स्टेडी और राइट, प्रज्ञ मीन्स नॉलेज और विस्डम. स्थितप्रज्ञ मीन्स योगी विथ राईट नॉलेज. ओके, सो तो शब्दाचा अर्थ आहे. स्थित म्हणजे स्टेडी किंवा राईट आणि प्रज्ञा म्हणजे नॉलेज और विजडम. सो पर्सन विथ राईट नॉलेज अँड विजडम इज कॉल्ड एज स्थितप्रज्ञ व्यक्ती. आता हेच कुठं रेफरन्स आलाय तर चॅप्टर 2, भगवद्गीतेतला चॅप्टर 2 आहे सांख्ययोग. 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. सगळ्या अध्यायांना प्रत्येक ठिकाणी योगाचं नाव दिलेलं आहे. सो सेकंड जो चॅप्टर आहे त्याला सांख्ययोग म्हणतात. तर याच्यामध्ये अर्जुन आस्क लॉर्ड कृष्णा, अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव, स्थितधीहि किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. ओके, म्हणजे व्हॉट इज द डिस्क्रिप्शन ऑफ हिम हु हॅज स्टडी विजडम, हाऊ डज ही स्पीक, हाऊ डज ही सीट, हाऊ डज ही वॉक. सो अशी स्थिती होती ना की जिथं धनुष्य गळून पडलं होतं अर्जुनाच्या हातातलं की मला नाही करायचंय युद्ध आणि मला या व्यक्तींसोबत युद्धच नाही करायचंय, मला काहीच नको, मला सेना नको, मला पद नको, मला काही नको, मी चाललो. म्हणजे मला यातलं मला लढाई पण नाही करायची, मला ज्यांनी लहानाचं मोठं केलंय त्यांना मला मारायचं पण नाहीये. आणि असं थरथर कापत होतं ना शरीर, त्याचं घाम आला होता त्या व्यक्तीला. सो अशा म्हणजे अर्जुनाला की मला युद्ध नाही करायचंय, अशा वेळी त्यांनी सांगितलं होतं की इथं तू स्थितप्रज्ञ व्यक्तीसारखा वाग, म्हणजे जे करेक्ट आहे त्याला फॉलो कर, नुसतं इमोशनल होऊन जाऊ नकोस. ओके, मग तेव्हा त्यांनी स्थितप्रज्ञ व्यक्तीचे हे सांगितले होते, पॉइंट सांगितले होते की कसा असतो स्थितप्रज्ञ व्यक्ती. मग तेव्हा हे त्यांनी विचारलं होतं की नक्की हा कसा आहे स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, कसा असतो तो व्यक्ती, तो कसा बोलतो, तो कसा चालतो, तो कसा बसतो, ते मला सांग. मग त्याचे जे आहे एक्सप्लेनेशन अर्जुनाने दिलं होतं म्हणजे श्लोकांमधूनच. पहिला श्लोक होता, त्या पहिल्या श्लोकमध्ये त्यांनी सांगितलंय की स्थितप्रज्ञ व्यक्ती जो आहे ही इज डिझायरलेस. ओके, तो डिझायरलेस व्यक्ती आहे. श्री भगवान उवाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. ओके, so Lord Krishna implies when a man completely cast off all desires of his mind and is satisfied in the self by the self, when he is said to be a man of steady wisdom. Okay, सो कम्प्लिटली कास्ट ऑफ ऑल द डिझायर्स. डिझायर्सच राहत नाही, कारण जिथं इच्छा अपेक्षा येतात तिथं अपेक्षा भंग येतो आणि ते दुःख येतो. सो डिझायरलेस व्यक्ती आहे ही, कम्प्लिटली कास्ट ऑफ ऑल द डिझायर्स ऑफ हिज माइंड अँड इज सॅटिस्फाईड इन द सेल्फ बाय द सेल्फ. स्वतःनी स्वतःवरती तो म्हणजे स्वतःमध्ये तो सॅटिस्फाईड असतो. देन ही इज सेड टू बी अ मॅन ऑफ स्टडी विजडम. ओके, बऱ्याचदा आपण स्वतःवरतीच जास्त राग धरतो, म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टींसाठी. आरशामध्ये बघून मी अशी दिसते, मी तशी दिसते, स्वतःचं जसं आहोत तसं आपण ऍक्सेप्ट करत नाही स्वतःला, जसं आहोत तसं.
प्लस आपण स्वतःवरती रागराग करतो, चिडतो. मग काही जण म्हणतात माझी हाईटच कमी आहे, काही म्हणतात हाईटच जास्त आहे, काही म्हणतात मी बारीक आहे, काही म्हणतात मी जाड आहे. मग ते जे आहे ना, ही हिंसा आहे. आपण अहिंसा बघितलं होतं पतंजली ऋषीमुनींची याच्यामध्ये यम आणि नियममध्ये अहिंसा हा पहिला यम होता. मग तो अहिंसा म्हणजे फक्त बाहेरच्यांबद्दल नाही, अहिंसा म्हणजे स्वतःबद्दल पण आहे, करणं गरजेचं आहे. ही हिंसा झाली. स्वतःच जे व्यक्तिमत्व आहे, स्वतःला न आवडणं आणि स्वतःला न आवडणं ही स्वतःवर केलेली हिंसा आहे. ओके, स्वतःसाठी 1 तास रोज न देणं ही स्वतःवर केलेली हिंसा आहे. अननेसेसरी खाणं ही स्वतःवर केलेली हिंसा आहे. मग ही जी हिंसा आहे ही न करणं म्हणजे अहिंसा. मग आधी स्वतःचा रिस्पेक्ट करणं अहिंसेबाबत आणि मग लोकांवरती अहिंसा करणं हे गरजेचं आहे. ओके, सो स्वतः जी व्यक्ती आहे स्वतःमध्ये खुश आहे, सॅटिस्फाईड आहे, तिला डिझायर्स कमी असतात किंवा ती सगळे डिझायर्स हे कास्ट ऑफ करून टाकते. अशी व्यक्ती जी आहे ती स्थितप्रज्ञ व्यक्ती असते. ओके, हे झालं पहिलं आन्सर. देन सेकंड इज ही इज फ्री फ्रॉम अटॅचमेंट्स, फिअर अँड अँगर. दुःखेष्व उद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वितराग भयक्रोधः स्थितधीः निर्मुच्यते. ही हुज माइंड इज नॉट शेकन बाय ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटी म्हणजे अति डाऊन, अति अप फेज. हू डज नॉट हँकर आफ्टर प्लेजर्स, who is free from attachment, fear and anger is called as sage of steady wisdom. ओके, अशी व्यक्ती जी ॲडव्हर्सिटीमध्ये शेकन होत नाही. ॲडव्हर्सिटी म्हणजे 2 वर्षांपूर्वी सगळ्यांनी आपण फॉलो केली, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये आली ती म्हणजे कोविड सिच्युएशन. त्याच्या आधी इतकं बाहेर फिरणं होतं आणि कोविडमध्ये आपण एकदम लॉक झालो. मग ती ॲडव्हर्सिटी लाईफस्टाईलमध्ये आली, ती ॲडव्हर्सिटी मनी मॅनेजमेंटमध्ये आली, पण ती ॲडव्हर्सिटी आपण सगळ्यांनी आपापल्या लेवलने फॉलो केली. ती काही जणांना झेपली नाही, त्या लोकांचं आपण वाचलं पेपरमध्ये काय झालं ते. ओके, अति म्हणजे बाहेरचं फिरणं एकदम बंद झाल्यानंतर कसं त्यांचे मेंटल कंडिशन्स झाले, काहींनी सुसाईड केले, काहींनी हे. सो या ॲडव्हर्सिटीला ते ॲडजस्ट नाही झाले, अडॅप्ट नाही झाले. आपण कसं बघतोय उत्क्रांतीपासून जे जे सिच्युएशन चेंज झाली त्याला अडॅप्ट होत असतील त्या प्रजाती जिवंत राहतात, ज्या अडॅप्ट नाही होते त्या प्रजाती हळूहळू नष्ट होतात. सो सिच्युएशनला पण अडॅप्ट होणं गरजेचं आहे आपण. ओके, सो who is not shaken by the adversity, who does not hanker after pleasures, who is free from the attachment, fear and anger is called a sage of steady wisdom. अशा व्यक्तीला म्हणतात sage of steady wisdom, संत. Now, he is without attachment everywhere, he neither rejoices nor hates. यह सर्वत्रान नभी स्नेहः तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. So he is without attachment everywhere. In the material world, one who is unaffected by whatever good or evil he may obtain, neither praising it nor despising it, is firmly fixed in perfect knowledge. Okay? बऱ्याचदा असं होतं आपल्याला की अमुक एक कर्म करून किंवा अमुक एक व्यक्ती आपल्या समोर दिसते की ही वाईट कर्म करते, भ्रष्टाचार करते, पण तरी पण ती श्रीमंत होत चालली आहे आणि आपण सरळ मार्गाने चाललोय तरी सुद्धा आपण आहोत इथेच आहोत, असं बऱ्याचदा एका पॉइंटमध्ये लाईफमध्ये गेल्यानंतर वाटतं. बट ते तो पॉइंट जो असतो तो परफेक्ट असतो आणि आपल्याला आपल्या पेशन्सचे फळं नंतर, आत्ताच आपण बघितलं, फळं नंतर मिळणार असतात. ओके, सो अशाही कंडिशनमध्ये वाईट वाटून घ्यायचं गरज नाहीये. तर हा एक भाग झाला. आणि ही इज विदाउट अटॅचमेंट एव्हरीवेअर इन मटेरियल वर्ल्ड, जिथं आपण मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये राहतोय. ही इज अनअफेक्टेड बाय व्हॉट एव्हर गुड ऑर एव्हिल ही मे ऑब्टेन. आता आपल्या समोर काय येणार आहे सिच्युएशन ते आपण ठरवू शकत नाही, पण त्या सिच्युएशनमध्ये स्टँड आउट कसं करायचं हे आपण, त्या सिच्युएशनला ऍडजस्ट कसं व्हायचं हे आपण ठरवू शकतो. Neither praising it nor despising it is firmly fixed in the perfect knowledge. Okay, so without attachment, maybe ती चांगली असेल सिच्युएशन किंवा वाईट असेल, पण तो प्रेजही करत नाही आणि दोषही देत नाही. ही जस्ट रिमेन तटस्थ, तो जो आहे तो तसाच राहतो तिथे. ही हु इज एव्हरीवेअर विदाउट अटॅचमेंट ऑन मीटिंग विथ एनिथिंग गुड ऑर बॅड, हु नायदर रिजॉयसेस नॉर हेट्स, हिज विजडम हिज फिक्स. ओके, हेच जे आपण आधीच्या श्लोकमध्ये पाहिलं होतं. ना ही विड्रॉज हिज सेन्स. आता हे मग पहिले चार इम्पॉर्टंट आहेत, इथून पुढं त्याच मिनिंगचे सगळे आहेत. ओके, पण आपण जितके पॉसिबल आहे ते सगळे कलेक्ट करून याच्यात ठेवले. ही विड्रॉज हिज सेन्सेस फ्रॉम द सेन्स ऑब्जेक्ट. आता इथं मी कायम सांगितलंय की कुर्म लक्षात ठेवायचा, कासव. यदा संहरते चायम कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
When like a tortoise withdraws all his sights, its limbs, he withdraws his senses from the sense objects, then his wisdom becomes steady. मग हे मी कधी आपण आता शम आणि दम आपण बघितलं होतं, माइंड कंट्रोल आणि ऑर्गन इंद्रिया कंट्रोल. मग तिथे आपण जसं हा जो आहे कासव आहे, आपलं डोकं आणि चारी पाय आतमध्ये घेतो जर बाहेरून संकट येताना दिसलं तर, म्हणजे मग तो फक्त खडकासारखा दिसतो आणि ते संकट पुढे निघून गेलं की तो पुन्हा डोकं बाहेर काढतो, पाय बाहेर काढतो आणि हळूहळू चालत जातो. जसं तो त्याच्या पायांवरती आणि डोक्यावरती म्हणजे कंट्रोल ठेवतो, जसं तो आत ओढतो, तसं तुम्ही तुमचं मन जेव्हा वासनेच्या मागे जात असेल तेव्हा आपल्या मनाला कंट्रोलमध्ये आणायचं आहे, आपल्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये आणायचं आहे. ओके, सो ती व्यक्ती जी स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे ती ते करते. ही विड्रॉज हिज सेन्सेस फ्रॉम सेन्स ऑब्जेक्ट्स. When like a tortoise withdraws all his sights, its limbs, he withdraws his sense from the sense objects, then his wisdom becomes steady. Now, sense objects repel from him and all the vasanas are erased. इथं अजून त्याच्या पुढचं सांगितलंय की सेन्स ऑब्जेक्ट्सच या व्यक्तीपासून लांब पळतात. ओके, म्हणजे या व्यक्तीचा ऑरा इतका स्ट्रॉंग असतो की तो तर अट्रॅक्ट नाही होऊ शकत, उलट तेच जे सब्जेक्ट आहेत ते लांब जातात. आणि वासनास आर इरेस्ड. द ऑब्जेक्ट्स ऑफ सेन्सेस turn away from the abstinent man, leaving the craving behind, but his craving also turn away into seeing the supreme. Okay, the object of the senses turn away. सेन्सचे ऑब्जेक्ट आहेत ते हे विथ प्रॅक्टिस. अशा प्रकारचा इंद्रिय निग्रह, आता आपण आधी जो बघितला की कुर्मासारख्या आपल्या इंद्रियांवर कंट्रोल ठेवणं, हा इंद्रिय निग्रह करून 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 ही प्रॅक्टिस करून नंतर एक अशी वेळ येते की इवन ऑब्जेक्ट्स ऑफ सेन्सेस टर्न अवे फ्रॉम द ॲब्स्टिनंट मॅन. अशा व्यक्तीपासून जे सेन्सेसचे ऑब्जेक्ट आहेत तेच लांब जातात. लिव्हिंग द क्रेविंग बिहाइंड, बट हिज क्रेविंग ऑल्सो टर्न अवे इन टू सीइंग द सुप्रीम. क्रेविंग राहतं करायचंय म्हणून, पण नंतर विथ दिस प्रॅक्टिस ते क्रेविंग पण कमी व्हायला लागतं. म्हणजे त्याला फरकच पडत नाही, आपल्याला आवडती गोष्ट समोर आली आहे नाही आली आहे, तो स्थितप्रज्ञ राहतो अशा सिच्युएशन मध्ये. ही स्ट्राइव्स हार्ड टू कंट्रोल द सेन्सेस विच कॅरी अवे द माइंड. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसभम मनः. The turbulent senses violently carry away the mind of the wise man. O son of Kunti, Kaunteya, son of Kunti, though he is striving very hard to control them. The turbulent senses violently carry away the mind of the wise man. He strives hard to control the senses which carry away the mind. Okay, सेन्सला कंट्रोलमध्ये, हे आधीचा असला असता, आधीचा जो श्लोक आहे तो ह्याच्यानंतर असं इमॅजिन करा की त्या सेन्सला कंट्रोल करण्यासाठी तो खूप हार्डली तो कंट्रोल करतो. स्ट्राइव्स हार्ड टू कंट्रोल द सेन्सेस. ओके, अँड विच कॅरी अवे द माइंड. मनाला म्हणजे युजली तेच आहे ना, सेन्सेसच्या मागे मन पळतं, वासनांच्या मागे आपलं मन जातं. ते मन कंट्रोल करायचं आणि सेन्स कंट्रोल करायचं, दोन्ही एकच आहे. ओके, मग ही व्यक्ती जी आहे खूप कष्ट घेते ते कंट्रोल करण्यावरती, आणि म्हणून काही दिवसांनी असं होतं की ते जे अट्रॅक्शन आहे, ते जे टेम्पटेशन आहे, तेच देट गेट्स टर्न अवे फ्रॉम सच काइंड ऑफ पर्सन. सेन्सेस आर अंडर हिज कंट्रोल. मी म्हटलं ना, पहिले 4 इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यानंतरचे जे आहेत ते त्याच मिनिंगचे आहेत, पण हे सगळ्या वेगवेगळ्या श्लोक आहेत. तानी सर्वाणी संयम्य युक्ती आसीत मत्परः वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. Having restrained them all, he should sit steadfast on me. His wisdom is steady, whose senses are under control. So senses जे आहेत ते दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सेन्स ऑर्गन्स, माइंड, हे जर कंट्रोलमध्ये असेल तुमचं, तर तुमचं माइंड कंट्रोलमध्ये येतं. ओके, तुमचे थॉट्स कंट्रोलमध्ये येतात अँड दॅट पर्सन बिकम स्टेडफास्ट. येस, सो तुम्हाला मी जसं सांगितलं 5 मार्कांसाठी हा एक टॉपिक छान आहे प्रिपेअर करायला. तुम्ही प्रिपेअर करून ठेवू शकता, आणि शेवटचे पहिले 4 आहेत ना, ते 4च जे आहे पाठ करता येण्यासारखे असेल तर पाठ करा, लिहून ठेवा. तुम्ही जिथे बसता कायम तिथे ते वाचून वाचून पाठ होतात. श्लोक पाठ केले आणि ते 5 श्लोक जरी म्हणून दाखवले ना, त्याचे अर्थ जरी एक्सप्लेन नाही केले तरी कम्प्लीट मार्क्स. कारण इम्प्रेशन चांगलं पडतं, जे तुम्ही पाठांतर करताना त्याचं इम्प्रेशन चांगलं पडतं. हा एक्स्ट्रा स्टडी पकडतात. ओके, येस, काय डाऊट? पीपीटी शेअर करणार